काल संध्याकाळी उभाठाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजींची सभा माझ्या विरुद्ध असलेल्या आयात केलेल्या उमेदवारासाठी रत्नागिरीमध्ये पार पडली. सभा हा मी चुकून शब्दप्रयोग केला, कॉर्नर सभा होती, कारण पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे 1500 खुर्च्या लावलेल्या होत्या आणि रत्नागिरीतली लोक कमी आणि देवरुख संगमेश्वरची लोक त्याच्यामध्ये जास्त होती. परंतु ठीक आहे, त्यांना ती सभा आवडली. पण या सभेमध्ये भाषण करत असताना पक्षप्रमुखांनी अनेक गोष्टीचा उहापोह केला, रिफायनरीचा उहापोह केला. मला एक आश्चर्य आहे की ज्या नेत्यानं मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसूमध्ये व्हावी असं पत्र केंद्र शासनाला लिहिलं आणि आज निवडणूक आल्यानंतर तीच बारसू रिफायनरी मी रद्द करणार आहे अशा पद्धतीची ते भूमिका घेतात. त्यांचे विद्यमान उमेदवार या रिफायनरीचं समर्थन करतात आणि त्यांचेच माजी खासदार या रिफायनरीला विरोध करतात. हे सगळं आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे. परंतु मतदान आल्यानंतर पक्षाची भूमिका कशी बदलू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उभाठा आहे. माझ्यावर त्यांनी टीका केली, मी उद्योग आणले नाही म्हणून सांगितलं, अजून काही वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर येऊन घाणेरड्या भाषेमध्ये बदनामीकारक बोलणं आणि ते एका पक्षाचे पक्षप्रमुख बोलतात, मला असं वाटतं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. हे मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच बघतो. जसं रिफायनरीचं आहे तसंच माझ्याबद्दलचं आहे. जेव्हा मी शरद पवार साहेबांना सोडून त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं की तुमच्यासारखा राज्यमंत्री नाही, तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करू शकता, तुम्हाला पुढच्या 5 वर्षात मंत्री करतो. ते मंत्री केलं नाही ते सोडून द्या, पण त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मी मंत्री झालो, तेव्हा मी चांगला होतो. मुलांच्या परीक्षा रद्द केल्या त्यावेळी मी चांगला होतो. परंतु एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर मी वाईट झालो. हे रिफायनरी सारखंच दुसरी भूमिका आहे. मग पहिली भूमिका वेगळी, दुसरी भूमिका वेगळी. आम्ही 2 भावांनी पैसे वाटले, आम्ही 2 भाऊ म्हणजे घराणेशाही चालवतोय. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी विसरतो आणि त्या विसरू नये. म्हणूनच मला रत्नागिरीकरांना, कोकणातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं की आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःचे चिरंजीव पर्यावरण मंत्री होते, हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे होतं. मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांच्यावर बोलायचं देखील नाही, कारण कदाचित आमच्यासारखे सर्वसामान्य 2 भाऊ आमदार होत आहेत हे कदाचित त्यांना दुःख असेल. आणि पैसा 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 हे कुणी बोलावं, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. टीका करून मला ते ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं अजिबात बोलायचं नाही. परंतु एक मात्र मला नक्कीच धक्का होता की देशामध्ये अनेक पक्ष आहेत, देशामध्ये अनेक पक्ष असताना त्यांचे पक्षप्रमुख देखील आहेत. परंतु अशा पद्धतीचं एखाद्याच्या मतदारसंघामध्ये येऊन त्या मतदारसंघामध्ये इतक्या वाईट पद्धतीनं बोलणारे पक्षप्रमुख मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा बघितलेले आहेत. परंतु शेवटी त्यांचा प्रश्न आहे. पण या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा एक इतिहास आहे. जी व्यक्ती, जो नेता माझ्यावर येऊन टोकाची टीका करतो, टोकाची बदनामी करतो, त्याच दिवशी माझी 10-15 हजार मतं वाढलेली असतात. आणि म्हणून मी कालच्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या भाषणामुळे माझी 10-15 हजार मतं वाढलेली आहेत. माझं 10-15 हजारांना मताधिक्य वाढलेलं आहे. आणि म्हणून निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराच्या प्रचाराला आलेल्या पक्षप्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण जी माझ्यावर टीका केली, माझ्या कुटुंबावर टीका केली, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद. तुमच्या या टीकेमुळं तुमच्या उमेदवारापेक्षा जे मताधिक्य माझं होतं ते आता 15 हजारांना वाढलेलं आहे. अशाच पद्धतीची टीका करत राहा, म्हणजे नक्की तुमच्या मनात काय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. परंतु हे करत असताना एक विनंती देखील करतो की आपण ज्यावेळी भाषणं करतो, आपण ज्यावेळी लोकांशी संवाद साधतो, त्यावेळी ते लोक ऐकत असतात, बघत असतात, भावी पिढी देखील बघत असते. आणि म्हणून भावी पिढीला महाराष्ट्राच्या विकासात्मक गोष्टीमधल्या काही गोष्टी जर सांगितल्या असत्या तर मला असं वाटतं की 4-5 हजार मतं वाढायला मदत झाली असेल. परंतु शेवटी ही दुर्बुद्धी असते. त्याच्यामुळे जे कोण ब्रीफ करतात आजूबाजूला बसलेले, त्याच्या पद्धतीनंच भाषण हे नेते मंडळी करत असतात. परंतु केलेल्या भाषणावर मला काहीच बोलायचं नाही. हे अनेक वर्ष मी ऐकतोय, अनेक वर्ष मी बघतोय. एकच त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की आमच्या घरामध्ये कोणी खासदार आमदार नसल्यामुळं आणि आम्ही सर्वसामान्यातनं मोठं झाल्यामुळं कदाचित काही लोकांना पोटसूळ आहे.
परंतु आपण आलात, माझ्यावर टीका केलीत आणि माझ्या मताधिक्यामध्ये 10 ते 15 हजारनं वाढ केलीत, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद.